नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेवर सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, अपडेट अशी आहे की पॅकीच्या पैकी गुण विसरा, 10वी 12वी प्रात्यक्षिक परीक्षांवर राहणार भरारी पथकांची नजर. म्हणजेच काय मित्रांनो, तर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाममध्ये पॅकीच्या पैकी गुण मिळत होते. आता विद्यार्थी मित्रांनो, पॅकीच्या पैकी गुण तुम्ही विसरा असे मित्रांनो बातमी आली. नेमकं काय, तर तुम्हाला पॅकीची पैकी गुण मिळणार नाही असं ठिकाणी सांगितलेलं आहे. तर कशा प्रकारे मिळणार नाही सर्व तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो. धक्कादायक अपडेट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे, इयत्ता 10वी आणि 12वीच्या अंतर्गत मूल्यमापन आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील म्हणजेच प्रॅक्टिकल एक्झाम कारभारावरही मित्रांनो आता भरारी पथकांची नजर राहणार आहे. जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेला हजर असतील आणि योग्य पद्धतीने प्रामाणिकपणे प्रात्यक्षिक परीक्षा देतील त्यांनाच मित्रांनो पॅकीच्या पैकी गुण मिळणार आहेत. म्हणजेच काय, तर विद्यार्थी काय करत होते, भरारी पथक नव्हते, मग विद्यार्थी काय करायचे, शिक्षकांना सांगायचे किंवा शिक्षकही त्यांना मित्रांनो चांगले गुण देऊन द्यायचे पॅकीच्या पैकी. मग त्यांना इकडनं चांगले गुण मिळाले तर एक्झाममध्ये जरी त्यांना कमी गुण मिळाले तरी इकडनं मित्रांनो ते विद्यार्थी पास होऊन जायचे. आता तसं राहणार नाही. आता काय होणार आहे, जर भरारी पथक असेल तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला पॅकीच्या पैकी गुण मिळणं कठीण होईल. जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल, प्रामाणिकपणे तुम्ही जर प्रात्यक्षिक परीक्षा देत असाल तरच तुम्हाला पॅकीच्या पैकी गुण मिळू शकतील. पुढे बघ काय सांगितलेलं आहे, गैरहजर किंवा प्रात्यक्षिक अपूर्ण असलेल्यांना हवे ते गुण मिळण्याची सरसकट पद्धतीवर मित्रांनो बोर्डाची नजर असणार आहे. अशा विद्यार्थ्यांना आता फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी थेट बोर्डाच्या परीक्षेलाच मित्रांनो हजर होतात. महाविद्यालयांना त्यांच्या महाविद्यालयाचा निकाल चांगला लावण्याची आणि पटसंख्या टिकवण्याची गरज असते. यामुळेच विद्यार्थी आणि शाळा महाविद्यालयांच्या संगनमताने असे प्रकार अनेक ठिकाणी सर्रास होत असतात. याला चाप लावण्यासाठी यंदाच्या वर्षापासून बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षांवरही भरारी पथक नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षण संस्थांच्या संगनमताने होणाऱ्या अशा परीक्षांमुळे कित्येक 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा न घेताच त्यांना 20 पैकी 18 ते 20 गुण दिले जातात. म्हणजेच मित्रांनो काय, तर प्रात्यक्षिक परीक्षेचं तुमची होत नाही, डायरेक्ट विद्यार्थ्यांना मित्रांनो चेहरा बघून त्यांना 20 पैकी 18 गुण, 20 पैकी 19 गुण, 20 पैकी 17 गुण, 20 पैकी 20 गुण दिले जात होते. आता तो प्रकार होणार नाही आहे. म्हणून मित्रांनो तुम्हाला अभ्यास करून ठेवायचे प्रात्यक्षिक परीक्षेचाही, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला चांगले गुण मिळू शकतील. नाहीतर जर विद्यार्थी तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्हाला कमी गुण मिळतील. या पार्श्वभूमीवर बोर्डाची आता शाळाकडून प्रात्यक्षिक घेतले जाते का, विज्ञानाचे प्रयोग होतात का, याची मित्रांनो पडताळणी करण्यासाठी बोर्डाने विशेष पथक नेमली आहेत. ही पथके प्रात्यक्षिक परीक्षे काळात वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांना अचानकपणे भेटी देणार आहेत. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 ते 29 फेब्रुवारी दरम्यान, तर इयत्ता 12वीची मित्रांनो प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 20 फेब्रुवारी ह्या कालावधीत होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे बघा, बोर्डाच्या परीक्षापूर्वी शाळा महाविद्यालयांमध्ये सराव चाचण्यांद्वारे परीक्षेची तयारी सुरू आहे. यापूर्वी पुणे बोर्डाने परीक्षेसाठी सरमिसळ पद्धत अवलंबली आहे. यामुळे एकाच शाळा किंवा महाविद्यालयातील विद्यार्थी अल्फाबेटिकली एकामागे एक न येता वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर त्यांची परीक्षा असणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अंतिम वेळापत्रकानुसार 12वी बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत होणार आहे. तर 10वीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमनिहाय मित्रांनो मंडळाने या संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध करून दिलेले आहे. ठीक आहे. तर सर्व माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिली आहे की विद्यार्थ्यांनो आता तुम्हाला ठिकाणी सावध राहायचे. भरारी पथक कधी तुमच्या शाळेवरती भेट देऊ शकतात, म्हणून तुम्हाला अभ्यास करून जायचा आहे प्रॅक्टिकल एक्झामचा सुद्धा, जेणेकरून तुम्ही चांगल्या गुणांनी पास होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.